नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक्झरसाइज 8.1. बघा 8.1. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट दिले आपल्याला 24 इज ॲडेड टू. बघा 24 इज ॲडेड टू 4/7 ऑफ 3/4 ऑफ अ नंबर म्हणजे तुमचा नंबर आहे तो x. ओके, द रिझल्ट इज द सेम नंबर. रिझल्ट ह्याचा जो रिझल्ट आहे तो इक्वल टू सेम नंबर म्हणजे नंबर x आहे तो. ओके, चला ह्याला सिम्प्लिफाय करायचं आहे, आपल्याला x किंमत काढायची आहे. ओके, बघा आपण काय करणार याच्यामध्ये, हा जो आहे 24 हा असंच ठेवा, याला काही करता येणार नाही. इथं हे 4 आणि हे 4 कट करता येतं, हे इंटूमध्ये आहे 4 1 4 4 1 4 कॅन्सल. वर राहिलं 3 आणि x, हे तुमचं 3 टाइम x. आपणमध्ये खाली 7 इज इक्वल टू राहिलं x. ओके, 24ला इथंच ठेवून द्या, पलीकडे x आहे, हा 3x/7 जर राईट साईडला नेला तर तो मायनसमध्ये 3x/7 होतो. ओके, आता हे जो आहे याला क्रॉस मल्टिप्लाय करा, 7 × x 7x 7 टाइम x मायनस 3 टाइम x अपॉनमध्ये 7 1 7 इज इक्वल टू लेफ्ट साईड 24 ॲज इट इज राहणार. 24 इज इक्वल टू 7 टाइम मधून 3 टाइम x गेला, हा राहिला 4 टाइम x अपॉन 7. ओके, तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची. हा 24 आहे, हा जो 7 आहे तो डिनॉमिनेटरमध्ये आहे, तो जर इकडे गेला तर मल्टिप्लाय होईल वर, आणि हा 4 तुमचा न्यूमरेटरमधला डिनॉमिनेटरमध्ये जाईल, राहील तुमच्याकडे एकटे x. x ची व्हॅल्यू काढायची आहे. 4 लेस करा, 4 6 24 आणि 6 7 42 ही तुमची असेल x ची व्हॅल्यू 42. ओके, चला ऑप्शन बघू आपण. ऑप्शन दिले तर आपल्याला 42, ऑप्शन नंबर फर्स्ट हे आन्सर असेल आपलं. क्वेश्चन नंबर सेकंड दिला आहे, विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज ग्रेटर दॅन 5/7. 5/7 पेक्षा मोठा आणि 11/14 पेक्षा लहान नंबर शोधायचा आहे आपल्याला. तर ऑप्शन टाकून बघू आपण. पहिलं ऑप्शन आहे 6/7. ह्याला चेक करू आपण क्रॉस प्रोडक्टनं. 7 5 35 आणि 7 6 42. बघा 42 35 पेक्षा मोठे म्हणजे हा नंबर 5/7 पेक्षा मोठा आहे, हे योग्य आहे इथपर्यंत आपलं. आता हा नंबर ह्याच्यापेक्षा लहान पाहिजे बरं का. क्रॉस प्रोडक्ट करा. 14 6 ह्यांचा प्रोडक्ट केला मी 84 यायला आहे, आणि 11 7 ह्यांचा प्रोडक्ट केला तर हा 77 यायला आहे. तर 84 इकडचा जो प्रोडक्ट आहे तो याच्यापेक्षा मोठा आहे, म्हणजे हाच मोठा यायला बरं का इकडचा. तर हे चुकीचं आहे आपलं. ओके, ऑप्शन नंबर 1 येणार नाही. दुसरं बघू आपण. तुम्हाला नंबर टाकायचे आहेत 5/7 आणि 11/14 मध्ये. ऑप्शन नंबर सेकंड आहे 16 आणि 21. बघा 21 5 105 112. आता 112 105 पेक्षा मोठा आहे, योग्य आहे. त्याच्यानंतर ह्यांना चेक करू आपण. बघा ह्या दोघांना चेक करायचं आहे. 16 4 64ला 4 कॅरी 1. आता ह्यांचा करा 11 1 11ला 1 कॅरी 1, 11 2 22 आणि 1 23. तर बघा 231 ह्याच्यापेक्षा मोठा यायला आहे, म्हणजे हे पण योग्य आहे तुमचं. ओके, हा नंबर ह्याच्यापेक्षा मोठा आहे, हा जो आहे ह्याच्यापेक्षा मोठा आहे, आणि हा नंबर ह्याच्यापेक्षा छोटा आहे. ओके, तर ऑप्शन नंबर 2 तुमचं योग्य येत आहे. 16/21 हे आपला आन्सर असेल. क्वेश्चन नंबर 3 1/10 इंटू 3/10 प्लस 1 2/5 डिवायडेड बाय 20. ओके, ह्याला सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. चला ह्याच्यामध्ये बघा पहिले 10 3 30 आणि 1 31/10 लिहिता येतं, इंटू हे 3/10 असंच ठेवून द्या, प्लस इथं 5 1 5, पहिले 1 आणि 5चा प्रोडक्ट करा. 5 1 5 आणि 2 7/5 डिव्हिजनचं इंटू करता येतं, आणि याला 1/20 लिहिता येतं. ओके, चला सिम्प्लिफाय करू आपण याला. हे मल्टिप्लिकेशन असेल तर डिनॉमिनेटरचा प्रोडक्ट करा, हे एकदाच लिहायचं नाही बरं काय. 10 आणि 10चा 100 होत असतो. 3 1 3 आणि 3 3 9 हे 93 झालं, प्लस इथं 5 2 10 म्हणजे हे 100 झालं, आणि 7 1 7. ओके, बघा दोघांचं डिनॉमिनेटर ॲडिशनसाठी आपल्याला सेम लागतं. ह्यांनी सेम दिलं इथं म्हणजे सेम आलं. ओके, हे 100 आता एकदाच लिहायचं आहे. इथं इंटूमध्ये होतं म्हणून हे ह्यांचा प्रोडक्ट होतो बरं का 100. जर हे ॲड किंवा सबट्रॅक्टमध्ये असेल सेम डिनॉमिनेटर हे एकदाच घ्यायचं. वरच्यांचे ॲडिशन करा. 93 आणि 7 जर ॲड केलं तर हे 100 होतं. 100 कॅन्सल, टोटल आन्सर तुमचं 1 यायला. ओके, ऑप्शन नंबर बघा, ऑप्शन नंबर सेकंड. ओके, चला क्वेश्चन नंबर 4 दिले, विच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन हॅज व्हॅल्यू बिटवीन द फ्रॅक्शन 1/3 अँड 1/2. 1/3 आणि 1/2 ह्यांच्या मधात कोणाची व्हॅल्यू येते. ओके, खाली क्रॉस प्रोडक्ट करायचा आणि चेक करायचं आहे. बघा 12 1 12 आणि 9 3 27.
म्हणजे हा जो नंबर आहे तो ह्याच्यापेक्षा मोठा आहे, कारण ह्याचा प्रोडक्ट 27 यायला आहे, ह्याचा 12. ओके, तर हे योग्य आहे. आता हा नंबर ह्याच्यापेक्षा लहान पाहिजे. 9 2चा ह्यांचा प्रोडक्ट किती यायला आहे 18 आणि 12 1चा 12. ओके, तर हा नंबर ह्याच्यापेक्षा लहान नाही तर हा मोठा यायला, तर हे चुकीचं आहे बरं, आपलं चुकलं हे पहिला पर्याय. दुसरा पर्याय चेक करू. 1/3 आणि 1/2च्या मधामध्ये टाकायचं आपल्याला 7/12. ओके, चला क्रॉस प्रोडक्ट 12 1चा 12 3 7चा 21. हा नंबर ह्याच्यापेक्षा मोठा आहे. आता हा नंबर ह्याच्यापेक्षा छोटा पाहिजे. 7 2चा 14 यांचा प्रोडक्ट यायला 14 आणि 12 1चा 12, तर हा 14 ह्या 12पेक्षा मोठा यायला, हे पण चुकीचं आहे आपलं. ओके, नेक्स्ट बघू ऑप्शन 1/3 1/2. आपला ऑप्शन नंबर आहे 5/12. चला 12 1चा 12 3 5चा यांचा प्रोडक्ट 15 यायला आहे. ओके, तर हा मोठा आहे, योग्य आहे. नंतर ह्या दोघांचा चेक करू. 2 5चा 10 आणि 12 1चा 12. ओके, आता हा 10 ह्या 12पेक्षा लहान आहे, म्हणजे हा नंबर तुमचा मोठा आहे. ओके, तर हे तुमचं योग्य येत आहे, म्हणजे 5/12 हा नंबर ह्या दोघांच्या आतमध्ये येतो. ऑप्शन नंबर 3. चला क्वेश्चन नंबर 6 दिले आपल्याला. 6.75 इंटू 5.5 प्लस 5.5 इंटू 3.25. ओके, ह्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. चला काय करता येईल बघा, याच्यामध्ये हा 6.75 जो आहे तो पॉईंट काढतोय बरं मी, आणि खाली 2 झिरो घेतोय, इंटू हे 55 आहे, खाली 1 तुम्हाला 0 घेता येतं, 10 घेता येतं, प्लसमध्ये इथं पण तेच करायचं आहे. 55 अपॉनमध्ये 10 इंटूमध्ये 3.25 आहे, तर याला 325 अपॉन म्हणजे 100 लिहिता येतं. ओके, बघा पॉईंटच्या पुढं 2 डिजिट होते, म्हणजे खाली 2 झिरो घेतले. पॉईंटच्या पुढे एकच डिजिट होता, तर खाली एकच झिरो घेतला आहे. ओके, चला ह्याच्यामध्ये आपल्याला कॉमन घेता येतं बरं का. 55/10 आणि 55/10 हे तुम्हाला बाहेर घेता येतं कॉमनमध्ये 55/10. आता इथं काय राहिलं, इथं राहिलं तुमच्याकडं 675/100 प्लस इथं राहिले 325/100. ओके, ह्याला 55/10 लिहून टाका. इंटूमध्ये इथं ह्याच्यामध्ये इंटू सिम्बॉल आहे बरं का. ह्या दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे 100, एकदाच लिहा 100. ह्या दोघांची ॲडिशन करा. 5 आणि 5 10ला 0 कॅरी 1, 7 8 9 10ला 0 कॅरी 1, 6 7 8 9 10 वर आले 1000. ओके, ह्याचे 2 0 तुम्हाला कट करता येतं, राहते 55/10 इंटूमध्ये राहतं 10, हे 10 कट करता येतं, लास्ट आन्सर आले तुमचं 55. ओके, चला ऑप्शन बघू आपण. ऑप्शन नंबर फर्स्ट दिले तुम्हाला 55. ह्या क्वेश्चनचा नंबर 5 होता बरं का, क्वेश्चन नंबर 5 होता हा. चला क्वेश्चन नंबर 6 दिले आपल्याला. एक बुक आहे, त्या बुकचं 2/5 ऑफ अ बुक अँड 10 ॲडिशनल पेजेस आर रीड. एवढा भाग रीड झाला आहे. ओके, 110 पेज ऑफ द बुक आर लेफ्ट टू बी रीड. तर 110 पेजेस तुमचे राहिलेत बरं का ह्याच्यात. तर हाऊ मेनी पेजेस डज द बुक हॅव. तर टोटल बुकला पेज किती आहेत हे आपल्याला विचारले. तर टोटल बुक जे आहे त्याच्यामध्ये पेजेस आहेत x नंबर. ओके, x हा एक नंबर आहे, एवढे बुकमध्ये पेजेस आहेत. तर 2/5 बुक तुमचं रीड झाले, म्हणजे टोटल बुकमधून मायनस व्हायले 2/5 टाईम x, पुन्हा मायनस व्हायले 10 पेजेस. ओके, तर तुमच्याकडे राहत आहेत 110 पेजेस. चला हे इक्वेशन आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. हे 5 टाईम इथं जाईल, 5 टाईममधून 2 टाईम मायनस होईल, म्हणजे हे क्रॉस मल्टिप्लाय बरं का. 5 इंटू x 5x मायनस 2x अपॉनमध्ये 5 1चा 5, इकडं 110, 10 जर इकडे गेलं तर प्लस 10 होईल. 5 टाईममधून 2 टाईम गेलं, हे तुमच्याकडे राहणार आहे 3 टाईम x/5 इज इक्वल टू या साईडला 120. चला x इज इक्वल टू 120 इंटू हे जो 5 आहे तो जाईल इंटूमध्ये, आणि जो 3 आहे तो अपॉनमध्ये जाईल. ओके, 3 डिवाइड करा, 3 4चा 12 आणि 0, तर x इज इक्वल टू 40 इंटू 5, 5 4चा 20 आणि 0, तर 200 पेजेस टोटल आहेत बरं. याच्यामध्ये आपल्याला टोटल पेजेस विचारलेत, तर 200 पेजेस. ऑप्शन नंबर दिले बघा याच्यामध्ये 1 हे आपला आन्सर असेल. चला क्वेश्चन नंबर 7 दिले आपल्याला. 5/7 प्लस सेकंड दिले तुम्हाला 3/7 इंटू 14/24 इज इक्वल टू x. तुम्हाला टोटल इक्वेशन सिम्प्लिफाय करायचे आणि x ची व्हॅल्यू सांगायची. ओके, चला बघा ह्याच्यामध्ये आता पहिले ह्याला सॉल्व करावं लागेल आपल्याला. 7 1चा 7 2चा 14, 3 1चा 3 8चा 24. ओके, 5/7 प्लस राहिलेला भाग आहे तुमचा 2/8 इज इक्वल टू x. इथं ह्या दोघांना लेस करता येतं. 2 1चा
टू 4चा 8 म्हणजे इथं राहिले 5/7 प्लसमध्ये इथं राहिले तुमच्याकडे 1/4 इज इक्वल टू एक्स. चला क्रॉस प्रोडक्ट करा. 4 5चा 20 प्लस 7 1चा 7 आणि अपॉनमध्ये 7 4चा 28 इज इक्वल टू एक्स. 20 आणि 7 ॲड केले तर 27 अपॉनमध्ये आहे 28 ही तुमची एक्सची व्हॅल्यू आहे 27/28. ओके, तर ऑप्शन नंबर 4 दिले आपल्याला. ऑप्शन नंबर 4 27/28.